अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABS बॉईज चषक 2026 हा 16 सेमीफायनलचा आजचा दिवसातील शेवटचा सामना दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। एका साईडला अश्वमेध स्पोर्ट्स तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल विके स्पोर्ट्स वटार। या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघ वटारचे कुठला संघ आजच्या दिवसामध्ये फायनलचं तिकीट बुक करतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता मात्र सूर्याने देखील शेवटच्या क्षणी जाता जाता आपली जी सूर्याची किरण जे आहेत ती या मैदानावरती टाकलेली गेलेली आहेत। म्हणजे ही किरण कोणासाठी महत्त्वाची ठरत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरत आहे, कारण सकाळची किरण तरी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची असतात, परंतु आता विजयाचा गुलाल विजयाचा मुकुट जो आहे तो कोणाच्या बाजूने लागणार आहे हे देखील पाहायला मिळणार आहे। शेवटचा सामना, शेवटचं बॅटल दोन संघांच्या दरम्यान वटार वर्सेस वडार। पहिली गोलंदाजी ट्रॅकवरती ज्या गोलंदाजानं मेडल षटक आणि आपल्या गोलंदाजीच्या नावावर अनेकांना नाचवलंय तोच गोलंदाज, पहिला चेंडू आणि तो देखील बघायला गेलं तर खतरनाक चेंडू। काय चेंडू टाकलाय, अगदी पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय आणि आशुतोष अंबकर पहिला चेंडू डॉट खेळलाय। पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलला गेलाय, चेंडूला पाठवलाय दोन धावांसाठी। डिक्रेल झोन मध्ये चेंडू गेलाय आणि त्याच्या जोरावरती आपण बघायला गेला तर धावांचा श्रीगणेशात झालाय। बघायला गेलं तर दोन धावा आत्ता मात्र खर्च केल्यात। सलग दोन मॅच मध्ये दोन मेडल षटक टाकणारा हा खेळाडू ऑन साइड ला टर्न केलाय, फिल्डर आहे डी मधून प्रोटेक्शन देतो, एक रन वेगाने घेतली, दुसऱ्या रनचा प्रयत्न होत नाहीये। एका धावेवरती समाधान मानावं लागतं। एका धावेने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते। मोठी धावसंख्या, एक चांगलं टार्गेट सेट करावं लागणार आहे आजच्या दिवसामध्ये। बघायला गेलं तर मोठी धावसंख्या उभारली गेली ती एका सामन्यामध्ये आणि त्याच्यानंतर कुठल्याही संघाला बघायला गेलं तर छोट्या छोट्या धावांमध्ये आजच्या दिवसाभराचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळाले। त्याच्यानंतर आता आजचा दिवसाचा शेवटचा सामना देखील पाहायला मिळाला। रिव्ह शॉटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे। चेंडू डॉट पाहायला मिळतोय। आपला कारनामा, आपला अश्वमेध जो आहे, आपला जो कारनामा जो आहे तो वीरेन सातत्यानं करताना पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू वीरेन याचा आणि हा चेंडू देखील अगदी वेगाने टाकला गेलाय। चेंडू गेलाय लेगच्या दिशेने, ओव्हर थ्रो देखील झाला इथं आणि ओव्हर थ्रोची देखील धाव मिळाली। टोटल बघायला गेलं तर 2 धावा तोपर्यंत घेतल्या गेल्या। 2 नव्याने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते। आता काय होतंय कसं होतं हे देखील महत्त्वाचं आहे। दोन्ही संघ वटार संघ गावचे आहेत आणि त्याच दरम्यान दोन संघातील एक संघ उद्याच्या फायनलच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। हातामधली जादू वीरेंची पाहायला मिळाली। षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय। एका ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात। ही आहे प्रभावी गोलंदाजी वीरेन याची। आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजानं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या मुखामध्ये याच खेळाडूचं चर्चा आहे। वीरेन ज्याचं नाव आहे आणि तोच गोलंदाज आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजाला नाचवलंय आणि तोच गोलंदाज आजच्या घड्यामध्ये आजच्या दिवसामध्ये 2 मेडल षटक टाकणारा हाच तो गोलंदाज आहे। परंतु त्याच्यानंतर जबाबदारी कोण घेतोय हे देखील महत्त्वाचं आहे। षटक क्रमांक दुसरं कोणाला हाताळण्यासाठी कर्णधार देत आहेत हे देखील महत्त्वाचं आहे। आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी दिली गेली बरकत शेख यांच्याकडं। याही गोलंदाजाकडं ती क्षमता आहे जी गोलंदाजी अचूकतेने टाकतोय। वेग आहे जरूर, परंतु त्याचं प्रमुख जे अस्त्र आहे ते म्हणजे अचूकता आणि ती अचूकता बरकरार ठेवेल का बरकत हे आपण पाहायला मिळेल। पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल आशुतोष अंबकर। आतापर्यंत पहिल्या षटकांचा खेळ झाला, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे। राऊंड विकेटचा मारा करतोय, राईट हँड उर्दू विकेटचा मारा लेफ्ट हँड केलंय आणि याच दरम्यान बघायला गेलं तर डिक्रेल झोन मध्ये चेंडू जातोय आणि म्हणजेच काय तर एक धाव या चेंडूवरती मिळेल, परंतु ही एक धाव नक्कीच समाधानकारक आहे। संघाला 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। यानंतरचा अजूनही बरकत पुन्हा एकदा
गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. मिड ऑन देखील सजवला गेलाय. त्याच्यानंतर हातामधली जादू बघा आशुतोष अंबुकरला अगदी शेवटच्या क्षणी स्लोवर वन मध्ये फसवलं गेलंय. हातामधली जादू पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर हा चेंडू जो आहे तो डॉट पाहायला मिळालाय. ही आहे बरकतची खासियत आणि ती बरकतनं बरकरार ठेवली. पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेफ्ट आर्मचा गोलंदाजी करतोय समोर आशुतोषच्या. हो शेवटच्या क्षणी बघायला गेलं तर चुकी झाली थ्रो मध्ये आणि याच दरम्यान बॅटची एज घेऊन लेग थर्ड म्हणलं चेंडू गेला जरूर. त्याच्यानंतर एक धाव घेतल्यात. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 धावेनं इथं काम नाही चालणार कारण दुसरं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. यानंतर अजूनही अर्धा डाव बाकी आहे. पुढचा चेंडू ओहो आत येणारा चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय जरूर परंतु चेंडू आहे हवेत आणि अगदी चांगल्या क्षणावर शेवटपर्यंत खिवून ठेवली नजर आणि हातामध्ये ज्याच्या हातामध्ये बसला हा चेंडू रणजित घेतो जबरदस्त झेल आणि याच दरम्यान खेळ संपलाय. धर्मेश बॅक टू पॅव्हिलियन परततोय. सात धावा धावफलकावरती आहेत आणि एक विकेट महत्वाची गेली. 1.4 चा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित आपण बघताय ABS बॉईज चषक 2026. त्याच्यामध्ये गोलंदाजांचा आजच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी दबदबा आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. आपल्याला बरकत सज्ज होत आहे. थोडंसं अडचणीत नक्कीच संघ सापडलाय परंतु अडचणीतून मार्ग काढावा लागेल आणि त्याच आल्यास चेंडूला फ्लाइट केले परंतु जजमेंट चुकलंय प्रॉपर आणि त्याचबरोबर मनगडाचा जबरदस्त केलाय वापर. चेंडू एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. अडचणी होती संघर्ष करत होते परंतु संघर्षातून मार्ग काढला गेलाय. म्हणतात ना रात्र जितकी गडद असते सकाळ तितकीच देखणी असते. हा कठीण काळ नक्कीच होता परंतु त्याच्यातून मार्ग काढण्याचं ठरवलंय. अर्थातच सागर आलाय पहिल्या चेंडूवरती दहाडला. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. त्याच्यानंतर बरकत याच्यावर पुन्हा एकदा वार करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी देखील ऑन साईडला खेळाय जरूर वेग घेतला. पहिल्या चेंडू वेगानं धाव घेतली. दुसऱ्या रनाचा प्रयत्न होतोय. फंबल क्षेत्ररक्षण झाले. दुसरी रन होता इथं झाली चुकी. 2 धावा झाल्यात पूर्ण झाली होती इथं मात्र शेवटच्या क्षणी बघायला गेलं तर यष्टिरक्षकाकडून देखील चुकी झाली कारण चेंडू व्यवस्थित करता आलेला नाही आहे. थोडा चुकीचा झालाय आणि याच दरम्यान षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 1 बाद 13. अश्वमेध स्पोर्ट्स संघ थोडंसं अडचणीत नक्कीच सापडला गेला परंतु त्याच्यानंतर सचिन जसा आलाय मैदानाच्या आतमध्ये तर तो संघर्षातून मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणतात की अडचणी माणसाला संपवण्यासाठी नसून त्याच्यातील सुप्त सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी येतात आणि हीच गरज हीच अडचण थोडीशी बाजूला ठेवून सचिननं या सामन्यामध्ये आपलं परिवर्तन करण्याची तयारी दाखवली. 2 षटकांच्या खेळानंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. तनिष्का आलाय आणि तनिष्काच्या पहिल्या चेंडूवरती हा फटका चौकारासाठी गेलाय. नक्कीच बघायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघायला गेलं तर मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता. त्याच्यानंतर आता देखील चौकार आलाय. म्हणतात की किनाऱ्याला शांतता प्रिय असते पण लाटांचा संघर्षच समुद्राला जिवंत ठेवतो आणि इथं मात्र जिवंत ठेवल्या या जोडगळीनं
अर्थातच सागर आणि आशुतोष यानं आपल्या संघाला, कारण या चेंडूवरती देखील चौकार लगावला गेलाय आणि चौकारानं समीकरण बदललं गेलंय. आशुतोष स्ट्राईकवरती आहे, समोर आहे गोलंदाज तनिष्क. ओहो, मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे डी मधून प्रोटेक्शन देतोय. एक सिंगल घेतली आणि इथं मात्र थ्रो थोडासा फसलाय. ओव्हर थ्रोचा आणखीन धावा मिळतील. एक वेगानं घेतली, दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट झालेत. तिसरीचा प्रयत्न होता जरूर, परंतु याच्यावरती मिळेल समाधान मानावे लागेल 2 धावांवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती पोचले गेलेत. वेग वाढवला गेलाय. धावांची गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळाले गेली होती. मी मगाशीच सांगितलं होतं की प्रयत्न चालू ठेवा, कारण प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जातील. म्हणतात की प्रयत्नांना थकवा असतो, पण जिद्दीला कधीच विश्रांती नसते आणि ही विश्रांती घेण्यासाठी सज्ज तयार नाही आहे आशुतोष अंबपकर. खेळाडूमध्ये दम आहे, क्षमता आहे. मोठा यॉर्कर मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक वेगाने घेतली, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होण्याच्या तयारीत आहे. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षकाकडून त्या चुका वारंवार होतात. लेग बाईच्या स्वरूपातल्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात, परंतु कशा आल्या धावा हे महत्वाचं नाही, त्या धावा आल्यात ह्या महत्वाच्या आहेत. म्हणूनच 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच काय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धाव फलकावरती आहेत. तनिष्क याचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता, थोडासा उसळी घेणारा चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. चेंडू परत टाकावा लागेल. हे आहे संयमाचे बोल, ही आहे संघर्षानंतरची परिस्थिती. म्हणतात की नशिबाच्या रेषेपेक्षा घामाच्या धारेने लिहिलेला इतिहास जास्त काळ टिकतो आणि हे दोन्ही संघ आज दिवसभर घाम गळतायत, मेहनत घेत आहेत, कारण त्यांना फायनलला जायचं आहे आणि फायनलसाठी कोण जाणार हे दाखवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, ओहो, चेंडूला हुक केलंय. फिल्डर आहे खाली, फिल्डरचं जजमेंट झालंय प्रॉपर, परंतु कॅच काही घेता नाही आलाय. आत चेंडू ठेवण्यात यशस्वी झालाय खेळाडू का, पाहायचाय पंच काय निर्णय देत आहेत. आणि याच दरम्यान यशस्वीरित्या हा चेंडू आत ठेवण्यात यशस्वी झालाय. 2 धावा तोपर्यंत घेतल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा धाव फलकावरती आहेत. भूक आहे आशुतोष अंबपकरला विजयाची आणि त्याचमुळे त्याने सुरू केला हा फटकेबाजीचा खेळ. आणि इथं जबरदस्त जमलाय मेळ, कारण बघायला गेलं तर इथं पुन्हा एकदा फेकी चुकीची, फेकी अचूकता नाहीये, परंतु 2 धावा नक्कीच वाचवल्या शेवटच्या क्षणी. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण जेवढी तुमची गोलंदाजी चांगली होते तेवढं क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे आणि ते क्षेत्ररक्षण झालंय आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळालंय. म्हणजेच काय तर आता धावांचा वेग वाढलाय. या ओव्हरमध्ये तब्बल बघायला गेलं तर 10 धावा 5 चेंडूमध्ये आल्यात. अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि आता शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत हे देखील महत्वाचं आहे. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू तनिष्क याचा, ओहो, यावेळी देखील ब्लॉक होलचा ट्राय जरूर झाला, परंतु गॅप बदलाय. नाही म्हणता चेंडूला पाठवला गॅपच्या दिशेनं. चेंडू जातो मिड विकेटला भेदून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा. बघायला गेलं तर पहिल्या षटकांचा खेळ झाला त्यावेळी नक्कीच अश्वमेध स्पोर्ट्स संघ अडचणीत होता. त्यांचा खेळ संपला असं थोडक्यात वाटत होतं, परंतु जग म्हणतं आता सगळं संपलं, पण जिद्द सांगते एकदा अजून प्रयत्न कर. आणि तो आशुतोष अंबपकरनं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या जोरावरती 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर. ही आहे मेहनत. तुमची मेहनतच उद्याच्या विजयाची गाथा असणार आहे, कारण उद्या फायनलचा दिवस आणि फायनलची मॅच असणार आहे आणि याच्यातून जो जिंकणार आहे तो उद्या फायनलमध्ये देखील खेळणार आहे.
परंतु इथं दोन्ही संघांना संकट आहे. परंतु मित्रांनो, संकटांना सांगा आला तर स्वागतच आहे, पण जाताना माझा विजय पाहूनच तुम्हाला जावं लागेल. कोणता संघ हा निमंत्रणाचं पत्र देतोय हे देखील महत्वाचं ठरतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आलाय. ज्या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये चर्चेला भाग पाडले तोच आहे शिवराज. पुढच्या दिशेने चेंडू टोलवला गेलाय. मिडॉनचा फिल्डर जोपर्यंत फील्ड करत नाही तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी झाला. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढली गेली. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शिवराज राऊंड विकेटचा मारा करतोय. आजच्या दिवसातील आजचा हा चमकता सितारा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथं आशुतोष देखील दहाडलाय. शांत शांत असणारा आता मात्र जसा समुद्र खवळावा तसा खवळलाय आशुतोष अंबवकर. समोर मात्र तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो शिवराज ज्याच्यामध्ये नावामध्येच राज आहे आणि तो शिवराज सध्याच्या घडीला शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन आलाय. दिवसभर घाम गाळून या दोन्ही संघाने फायनलच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतंय. घामाच्या प्रत्येक थेंबातून यशाची नवा कोंब फुटणार आहे. त्यामुळे तुमची जिगाटी आता मात्र सुटू देऊ नका. कोण चिकाटीने खेळतो हे देखील महत्वाचं आहे. शिवराज की आशुतोष. आणि याच दरम्यान चेंडू बघायला गेला तर अगदी हुक करण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट चेंडू आलाय. हॅलो, डॉट चेंडू आलाय. 30 धाव फलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंगला किती धावा शेवटच्या 4 चेंडूमध्ये होत आहेत हे देखील महत्वाचं ठरणार आहे. शिवराज याचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू आहे. याच्यावरती बघायला गेलं तर डिक्रेल झोन मध्ये जातोय, परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉल मध्ये मिळतायत डिक्रेल झोनची एक धाव. टोटल 2 धाव आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ लढाई चालू आहे. रणसंग्राम मध्ये चालू असताना पाहायला मिळालाय. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा ऑन साईडला टर्न होऊन मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेग वाढवण्याचा प्रयत्न, इथं सिंगल डबल करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर 2 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सॅक्रिफाईस विकेट मात्र गमवावी लागले. एकाच धावीवरती समाधान. 33 धावा धाव फलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खूप कमी संधी मिळाली, परंतु आता सध्याच्या घडीला शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा धाव फलकावरती आहेत. कोण कोणावर भारी पडतोय हे देखील महत्वाचं ठरतंय आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा शिवराज तयार झाला. फुलटॉस चेंडूवर इथं गॅप भेदायला मात्र कमी पडलाय. एक वेगानं घेतली आणि एकावरच समाधान मानतोय. ह्या एका धावेनं 34 या आकड्यावरती धावसंख्या पोचली गेली. काय गोलंदाजी या गोलंदाजानं आजच्या दिवसामध्ये केले. कारण शिवराजला बघितलं, त्यानंतर आपण गोलंदाज वीरेनला देखील बघितलं. आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने आपला दबदबा ठेवला. यावेळी देखील फुलटा चेंडू आहे. फिल्डर आहे. बघायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथं क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावरती आपण बघायला गेलं तर धावा रोखल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी करतोय शिवराज. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3.5 आणि शेवटचा चेंडूवर हुक केलाय. चेंडू हवेत आहे. दुरी राखतोय का बघायचं आहे आणि दुरी नाही राखले. शेवटला अंतिम क्षणी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास कॅच घेतलाय. माघारी परतलाय आशुतोष अंबवकर. इनिंगला लागलाय ब्रेक. याच वेळी 36 धावा विजयासाठी कराव्या लागतील. 35 धावा झाले. 36 धावा विजयासाठी करायच्या आहेत. म्हणजे 24 चेंडू आणि 36 धावांचा हा सामना रसिक प्रेक्षकांसाठी देखील रंगतदार पाहायला मिळणार आहे.
35 धावा धावफलकावरती लागलेत आणि 36 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 24 मध्ये 36 धावांची गरज आणि त्या पार करण्यासाठी जबाबदारी कोणी स्वीकारली तर स्वीकारली अर्थातच अनेक आजच्या दिवसामध्ये ज्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला असणार आहे आदित्य तर दुसऱ्या साईडला असणार आहे तनिष्क. ज्या खेळाडूने सलामीसाठी आजच्या दिवसामध्ये एक चांगली भागीदारी देखील पाहायला मिळाली होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर शेलार याच्याकडे ती जबाबदारी दिली गेली पहिल्या षटकांची. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदित्य आतापर्यंत दहाडलाय ज्याच्या बॅटला बऱ्याच धावा आजच्या दिवसामध्ये देखील आल्यात तोच आदित्य सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं गेलं आहे म्हणजेच काय तर ही सलामीला जोडी ज्या ज्या वेळी आली त्याने त्यावेळी विजयीच आहे. म्हणजेच ही विकेट मात्र घालवलेली नाही आहे. आजच्या दिवसामध्ये सलामीला वीरेन पहिला एक वेळ आला होता तो विकेट मात्र वीरेनची गेली होती. परंतु ह्या जोडीचं जर वैशिष्ट्य ठरलं तर दोघे जोडी सोडायला तयार नाही आहेत. ही अबाधित राहतो का विक्रम बघावं लागेल. पहिला चेंडू वेगात आणि तोच देखील अगदी बीट करून जातोय फिल्डरला. लाजवाब फटक्यानं चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. ही आहे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आणि त्याच्यावरती हा कडक प्रहार जातोय. चेंडू सीमा पार चौकार. आदित्य ज्याच्यासाठी ओळखला जातोय ती मात्र फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. मयूर गोलंदाजी वेग आहे. वेग महत्वाचा नाही आहे. चेंडूला हुक केलाय. चेंडूला केला धावा 6 बोक. म्हणजेच काय पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि आता मात्र 10 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. काय फलंदाजी चालले. हा खेळ नाहीये. ही आहे खिलवाड करतोय गोलंदाजाबरोबर मयूर शेलार जो गोलंदाज आतापर्यंतच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करत होता त्यालाच मार पडले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 1 चौकार 1 षटकार आलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 22-26 असं समीकरण आहे. मयूर शेलार पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता. यावेळी मात्र थोडासा बीट झालाय फलंदाज आदित्यनं कमबॅक संघाला चांगली सुरुवात करून दिली होती परंतु मयूरनं कमबॅक चांगला केलाय. कारण पहिल्या 2 मोठ्या फटक्यानंतर एक विचारपूर्वक गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरती आपण बघितलं तर हा चेंडू डॉट आलाय. पुढचा चेंडू समोर आहे आदित्य. ओहो ऑन साइडला केला टर्न. गॅप भेदलाय. चेंडू जातोय. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मनगडाचा जबरदस्त वापर चौकार.
रिप्ले ऍक्शन मध्ये आपण देखील पाहू शकता काय फटकेबाजी केली. प्रयत्न त्यावेळी फिल्डरनं केले जरूर, परंतु फिल्डरला देखील बीट चेंडू करून सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी गेलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय मयूर शेलार. याच्यावरती हल्ला प्रतिहल्ला चालू आहे. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आणि चौकार आणि षटकार आलाय. त्याच्यानंतर डॉट चेंडू, आता चौकार आलाय. आदित्यला माहिती हा सामना लवकरात लवकर आपण संपूर्ण उद्याच्या दिवसामध्ये फायनलला खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि हीच धडपड त्याची असणार आहे. काय करतोय बघूया. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर मयूर याच्यावरती प्रतिहल्ला. ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं वेगामध्ये फसवलं गेलंय. एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी ही रन अगदी वेगाने पूर्ण गेली. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान पाहायला मिळाली. याच्या जोरावरती, या 2 धाबांच्या जोरावरती अजूनही धावफलक चांगल्या प्रकारे हलता ठेवला गेलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या 16 धावा महत्वाच्या ठरणार आहेत. 36 धावा धावफलकावरती या विजयासाठी करायच्या आहेत. त्याच्या 16 धावा लागल्या. त्याच्यानंतर हा चेंडू जे आहे, ह्या चेंडूंची गरज होते नाही काय. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येते. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. आता चेंडू शिल्लक 18 आणि 20 धावांची गरज. आता जबाबदारी कोण घेतोय हे देखील महत्वाचं थोडंसं महागडा ठरलाय मयूर शेलार. कारण मयूर शेलारला जी जबाबदारी दिली होती की अपेक्षित होतं की 10+10च्या आतमध्ये रोखण्याचं, परंतु इथं 16 धावा पहिल्या षटकामध्ये घेतल्या गेल्यात. आणि या आता थोडंसं बघायला गेलं तर आपलं आव्हान या स्पर्धेतलं जिवंत ठेवण्यात यशस्वी झालाय विके स्पोर्ट्स वॉटरचा संघ. आता मात्र तनिष्क पहिली संधी मिळते. तनिष्क याला स्ट्राईकवरती पहिल्यांदाच मौका मिळतोय. त्याच्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण आशुतोष अंबवकर याच्याकडे पाहतोय. आशुतोष अंबकर राऊंड विकेटचा मारा आणि याच वेळी चेंडूला अगदी स्लाइस केलाय. फिल्डर आहे खाली. झटका क्रमांक पहिला मिळवून दिलाय. आशुतोषनं कमबॅक केलाय का? यस, केलाय का? हे उत्तर मिळेल आता या नंतरच्या खेळामध्ये पुढं, कारण महत्वाचं ठरणार आहे. अगदी बघायला गेलं तर अकुटप्याचा चेंडू आणि त्याच्यानंतर अगदी बाहेर काढला. त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली साथ देखील क्षेत्ररक्षकाची या ठिकाणी मिळाली. आणि त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शफीक आलाय. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला बॅटर आहे, खेळाडू नामवंत आहे, सातत्यानं क्रिकेट खेळत आलाय. त्यांच्या खेळीनं अनेक मैदानं गाजलेली आहे. आशुतोष देखील तीच पद्धतीनं ट्राय करतोय. ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग ऑफचा फिल्डर जरूर बॉलवर येईपर्यंत एक धाव वेगानं घेतली गेली. एका धावेवरती समाधान पाहायला मिळतंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आशुतोष अंबवकर गरज होती पहिल्या षटकं टाकण्याची का? थोडंसं नंतर विचार मंथन करून होईल, परंतु नंतर विचार करणं उपयोगाचा नाही आहे. कारण मयूर शेलारचं पहिलं षटक जर बघितलं तर 16 धावा आल्यात. आशुतोष अंबवकरनं आजच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी पहिलं षटक टाकलं होतं. आता मात्र थोडेसे काहीतरी चेंजेस करण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. आता मात्र या षटकामध्ये फक्त 1 धाव आले. एक महत्त्वाचं काहीतरी विकेट आले, रोखल्या गेल्या ते धावा. काय होते बघूया. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. थोडंसं आजच्या दिवसामध्ये इथं फ्लिक केलाय. चेंडू जातोय डिक्रेल झोनला अगदी बीट करून किती धावांसाठी? 2 धावांसाठी. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जे धावफलक हलता ठेवायला पाहिजे तसं त्या पद्धतीनं ठेवला जातोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट मात्र गेली.
1.3चा खेळ संपुष्टात आला. आशुतोष आंबेडकर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. आदित्य सामना करेल. ओहो, इथं मात्र थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू. अगदी या हाताच्या शेवटच्या मोमेंटला चेंडूला अगदी स्लोअर केला. आपण रिप्ले ॲक्शनमध्ये पाहू शकताय काय जादू केली. आणि त्यानंतर आदित्य देखील त्या चेंडूवरती चकला गेलाय आणि पाहायला मिळाल्या आदित्यच्या हातामधली जादू. आणि ही गरज होती संघाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. या चेंडूवरती बघायला गेलं तर थोडासा अप्पर कटचा प्रयत्न जरूर झालाय. डिक्रेल झोनमध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आता चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि या धावांची गरज आहे ती 16. 13 मध्ये 16 धावांची गरज पाहायला मिळेल. हा मोका कोणाकडे येतोय? 13 मध्ये 16. आशुतोष आंबेडकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. आदित्य इथं झाली चूक. वाईट प्लस 2 धावा, वाईट प्लस 1 धाव, टोटल मिळतील 2 धावा. म्हणजेच काय आता समीकरण चेंडू गणितचं बदललं गेलंय. 13 मध्ये 14 धावांची गरज आहे. अडचणीत संघ सापडलाय अर्थातच अश्वमेध स्पोर्ट्स संघ. कारण बघायला गेलं तर सोपं समीकरण करून ठेवलंय आदित्य आणि त्याचबरोबर सलामीचा तनिष्क या जोडीनं. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. फुल टॉस चेंडू त्याचा घेतलाय समाचार. चेंडूला पाठवलाय सीमा पार आणि हा दर्जेदार षटकार. आनंदाची झालर, आनंदाचा उत्सव साजरा करताना थोडीशी चूक आशुतोष आंबेडकरनं झाली काय आणि त्यानंतर आदित्यनं त्याचा फायदा घेतलाय. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत हा सामना आम्ही जिंकणार या आविर्भावात नक्कीच उत्साह टिकवताना पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूमध्ये आता 8 धावांची गरज आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज प्रतीक पाटील याच्याकडे जबाबदारी दिली. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर प्रतीक पहिलं षटक घेऊन आलाय काय तर चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न. डिक्रेल झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथं देखील मिळणार आहे. वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर ऍक्शन एक चांगली आयकॉनिक ऍक्शन त्याची आहे. स्वतःची क्रिएट केलेली ऍक्शन. त्याचबरोबर रनरअप जर बघितला तर चांगला रनरअप देखील पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज देखील उत्साहवर्धक आहे आणि हा खेळाडू भविष्यात एक चांगला सितार आपल्याला पाहायला मिळू शकतोय. आणि आज देखील मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटचा मारा करतोय. ओहो, यावेळी हा ट्रॅकर चेंडूला पाठवलाय. अगदी केलाय 6 धावांसाठी बुक. काय फटका खेळाय बघा. रिप्ले ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ही जादुई फटका. हवाईची सवारी चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू. 1 धावांची गरज आहे. 1 धावांची गरज म्हणता म्हणता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली येतोय. फिल्डर त्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. विकेट क्रमांक मिळते परंतु 1 धावाची गरज असताना ती 1 धाव पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणाकडे जबाबदारी दिली जाईल हे देखील महत्त्वाचं ठरतंय. आणि मैदानाच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण करण्यासाठी कोण आलाय? क्रिकेटचा बाहुबली आणि मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आला. पहिला चेंडूवर आल्यास सिंगल यानं विजयाच्या गवसणी गाठले आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये तिकीट बुक करणारा संघ ठरलाय. कुठला संघ तर व्हीके स्पोर्ट्स वाटा संघ. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन असणार आहे कारण